प्रेक्षकांनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजच्या म्हणजे 14 मार्चचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू। आणि प्रेक्षकांनो, आज मी तुम्हाला सांगतो, आजच्या एपिसोड बघून माझी एकदम बोलतीच बंद झाली, कारण आज जे दाखवलंय त्यांनी ते म्हणजे एकट्याने नाही तर एकावर एक असे दोन प्रचंड मोठे धक्के दिलेत। एक बॉम्ब नाही, दोन बॉम्ब आज फुटले या मालिकेत। आणि ते दोन्ही धक्के असे आहे की प्रेक्षकांनो, तुम्ही अजिबात सीट सोडू नका, कारण जर तुम्ही मध्येच एपिसोड सोडला तर तुम्हाला आजच्या सगळा मजा जाईल। शेवटपर्यंत थांबा, कारण शेवट एकदम धमाकेदार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या एपिसोडच्या रिव्ह्यूला। तर प्रेक्षकांनो, आजचा पहिला मोठा ट्विस्ट म्हणजे सायलीने साक्षीसोबत सचिनला पाहिलंय। हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, सायलीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की सचिन भाऊजी आणि साक्षी शिखरे एकत्र आहेत। आणि दुसरा मोठा धक्का म्हणजे नागराजला कळलंय की सायली आणि अर्जुनने त्याचं कोड सोडवलंय, म्हणजे प्रियाच्या ख्या ओळखीपर्यंत हे दोघे पोहोचलेत हे नागराजला आता जाणवायला लागलंय। बापरे, आजचा एपिसोड खरोखरच खूप मोठा आणि जड आहे। पण सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी एकदम सुरुवातीपासून चालूया। एपिसोडची सुरुवात होते सायली आणि प्रिया दोघी घरी परत आल्याने। त्या मार्केटमधून आलेल्या असतात आणि प्रियाने प्रचंड मोठं वाणसामान घेऊन आलीये, इतकं की तिला एकदम दमायलाच झालंय। सायली आत येताना प्रियाला म्हणते, ये पाणी कर, आधी आत ये। प्रियाला खरोखरच त्या सामानाने त्रास दिलाय। घरात येताच विमल प्रियाला लगेच पाणी देते, कारण इतकं सामान आणलेलं असतं की बघायला नको। मग पूर्णाजी मोठ्या मजेने प्रियाला विचारतात, अगं बाई, एवढं सामान आणलंस म्हणजे गावाला जेवण घालायचं आहे की काय? आणि प्रिया सांगते की ती तर फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला गेली होती, पण सायलीनेच हे सगळं मोठं सामान घ्यायला लावलं। सायली मग लगेच सांगते की अचानकच भेट झाली या दोघींची मार्केटमध्ये। आधी तिने असं म्हटल्यासारखं वाटतं की ही माझा पाठलाग करत होती, पण लगेच ती आपले शब्द फिरवते आणि म्हणते, नाही, मला उगाच तसं वाटतं नेहमी, पण ती आज खरोखरच डाळ घ्यायला आली होती आणि मग आम्ही सोबत सामान आणलं। कल्पनाताई खुश होतात या गोष्टीने आणि म्हणतात, बरं केलंस सायली, आपल्या तन्वीला निदान मार्केटमधलं वाणाचं दुकान तरी कळलं। विमल पण लगेच म्हणते, सगळं आणलंत का संध्याकाळी लागणारं? आणि प्रिया आनंदाने सांगते की सगळं आणलंय। मग पूर्णाजी मजेने म्हणतात, अगं तन्वी, तुला पोळ्या शिकायच्या होत्या ना माझ्या हातच्या, चल आता शिकवते। प्रिया लगेच हो म्हणते। आता सायली म्हणते, मी निघते। तेव्हा प्रिया एकदम उठून म्हणते, कुठे निघालीस? तुझं काम झालं होतं ना? पण पूर्णाजी मध्येच येतात आणि म्हणतात, जाणाया माणसाला असं विचारू नये बेटा, तू जेव्हा जातेस तेव्हा कोणाला सांगतेस का? मग प्रिया सारवासारव करते आणि म्हणते, तसं काही नाही, सहजच विचारलं। सायली शांतपणे सांगते की बाहेर एक काम राहिलंय ते करून येते म्हणून, आणि ती निघते। प्रेक्षकांनो, इथे नक्की लक्षात घ्या की सायलीने प्रियाला आत अडकवलंय आणि स्वतः बाहेर पडलीये। हे सगळं सायलीने मुद्दाम केलंय, कारण तिला प्रियाशिवाय बाहेर जाऊन महत्वाचं काम करायचंय। आता दृश्य बदलतं आणि आपण येतो एका शाळेत। अर्जुन आणि सायली एकत्र त्या शाळेत पोहोचलेले आहेत। सायली रिक्षाने आलीये कारण अर्जुनने तिला लोकेशन पाठवलं होतं आणि ती लगेच निघाली। इथे ते दोघे विचारतात की सोनाली सदाशिव लोखंडे आणि बुबली सदाशिव लोखंडे यांचा दाखला दाखवा। शाळेतून दाखला दाखवण्यात येतो आणि त्यावरचा फोटो बघून हे दोघे एकदम सुन्न होतात। प्रेक्षकांनो, तो फोटो बघून त्यांना काय कळत असेल याचा विचार करा। तो फोटो म्हणजे दुसऱ्या कोणाचा नाही तर प्रियाचाच आहे, म्हणजे इतके दिवस सायलीचा वाटत होता तो फोटो प्रत्यक्षात प्रियाचा आहे। अर्जुनने तो फोटो लगेच त्याच्या मोबाईलमध्ये घेतला, परवानगी मागितली, थँक्यू म्हटलं आणि त्या दाखल्यावरची सगळी माहिती नीट तपासली, पत्ता, वडिलांचं नाव, सगळं। आणि मग त्यांना स्पष्ट झालं की ही बुबली म्हणजे प्रिया, ही सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी आहे, म्हणजे ती तन्वी किल्लेदार नाहीच मुळात। हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही काही क्षण शांतच राहतात। त्यांच्या डोक्यात आत्तापर्यंत जे झालं ते सगळं एकाच वेळी फिरत असतं। नागराजने घातलेलं ते कोड, रविराज काकांनी सांगितलेली ब्लड टेस्टची गोष्ट, प्रियाचा ब्लड ग्रुप तन्वीपेक्षा वेगळा असणं, डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य, हे सगळं एकत्र येऊन आता एक मोठं चित्र तयार होतंय। आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे DNA टेस्ट, आणि ती पण लवकरच होईल असं दोघांनाही जाणवतंय। मग एकाच वेळी दोघे ओरडतात, म्हणजे प्रियाच बुबली लोखंडे आहे। मग सायली अर्जुनला सांगते की आठवतं का, त्या गाठोड्यात एक फोटो होता ज्याला आपण सायलीचा खोटो समजत होतो। ते गाठोड सायलीचे आहे असं वाटत होतं, पण आता कळते की ते गाठोड प्रियाचंच आहे। तो फोटो सायलीचा नाहीच मुळी।
इथे थोडा फ्लॅशबॅक पण दाखवतात. अर्जुन पण म्हणतो, हो बरोबर आहे, इतके दिवस आपण चुकीच्या दिशेने विचार करत होतो. ती खोटी होती आपल्याशी. ती खरी कोण आहे आणि कोण बनून आपल्या घरात शिरली हे आपण कधी नीट तपासलंच नाही. सायली म्हणते, आणि ते गाठोडं महिपच्या घरात लपवलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे महिप्त आणि नागराज दोघांना हे आधीपासून माहीत होतं. आता सायली म्हणते, म्हणजे नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर आता कळतंय. जिथे मयसभा आहे, जिथे पाणी आहे तिथे पाणी नव्हतं. म्हणजे आपल्या प्रिय घराला पोखरणारं सत्य हेच आहे की ती तन्वी किल्लेदार नसून ती बुबली सदाशिव लोखंडे आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे नागराज आणि महिप्त या दोघांनी मिळून सुभेदारांसाठी खूप मोठी कट रचली आहे. हे 22-25 वर्षांपासून चालत आलेलं एक प्रचंड मोठं षड्यंत्र आहे. सायली म्हणते, पण बघा, नागराजने हा प्लॅन केला 22 वर्षांपूर्वी, पण प्रिया तर त्यावेळी लहान असेल. मग तिने हे सगळं का केलं? ती तन्वी बनून का आली आपल्यासमोर? हे आपल्याला जाणून घ्यायलाच हवं. अर्जुन म्हणतो, चल घरी जाऊ आणि तिला डायरेक्ट विचारूया. तो कॉफी पिण्याची घाई करतो आणि त्याच्या जिभेला चटका बसतो, हाताला पण थोडं भाजतं. सायली लगेच त्याला थंड पाणी देते आणि म्हणते, किती घाई करता? घाई केली ना कॉफी प्यायला, आणि आता प्रियाला जाब विचारायचीही घाई करताय. अर्जुन म्हणतो, एवढे पुरावे मिळाले तर सांगायला नको का सगळ्यांना? सायली शांतपणे समजावते, हे बघा, आपण अंदाज बांधतोय की ती खरी तन्वी नाही, पण आपल्याकडे ठोस पुरावा आहे का? ते गाठोडं प्रियाचं नाही हे सिद्ध करायला काय आहे आपल्याकडे? जेव्हा सगळे पुरावे हाती येतील तेव्हाच आपण सांगू शकतो. सहजपणे सांगून टाकायचं असं हे सत्य नाही. आणि जर प्रियाला आधीच कळलं की आपण तिच्याबद्दल शोधाशोध करतोय तर ती कोणाच्याही जीव धोक्यात घालायला मागे पुढे बघणार नाही. हा धोका आपण घेऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, माझं मन सांगतंय घरी जाऊन सगळ्यांना सांगायला, पण माझा मेंदू सांगतोय तू बरोबर आहेस. सायली म्हणते, बायको नेहमी बरोबरच बोलत असते. आता ती कॉफी प्या, पण फुंकर मारून, सावकाश. अर्जुन हसतो आणि म्हणतो, बरं बाबा. प्रेक्षकांनो, मध्ये एक महत्वाचा सीन आहे जो मला खूपच आवडला. तो म्हणजे प्रियाच्या आईच्या, म्हणजे मैनावतीचा फोन येतो. मैनावती दुसऱ्या कुणाच्या मोबाईलवरून फोन करते, कारण तिच्या मोबाईलचा बॅलन्स संपलेला असतो. आता प्रिया त्यावेळी स्वयंपाकघरात असते आणि फोन स्पीकरवर असतो, आणि तिकडून मैना अशी उत्साहात ओरडते, अगं बुबले, मी बोलते, तुझी आई. हे सगळं कल्पनाताई आणि विमल यांनी ऐकलंय. प्रिया एकदम घाबरते. ती लगेच आवाज बदलून म्हणते, कोण बुबली? चुकीचा नंबर लागलाय तुम्हाला. मैना म्हणते, अगं माझ्या बुबलीचाच नंबर हवाय. तरी प्रिया ठामपणे म्हणते, चुकीचा नंबर आहे, आणि फोन कट करते. मैना विचार करते, अगं बाई, खोट बोलण्यात हिचा हात कोणी धरणार नाही. मग प्रिया कल्पनाताईंना सांगते, चुकीचा नंबर होता. किती चुकीचे नंबर येतात आजकाल. पण कल्पनाताई आणि विमल दोघींनाही तो आवाज ओळखीचा वाटत असतो. कल्पनाताई विमलला म्हणतात, अगं तो आवाज ऐकल्यासारखा वाटत होता. मग त्या दोघींना थोडीशी शंका येते की तन्वीने चुकीचा नंबर म्हणून फोन का कट केला. हे बारीकसं असलं तरी महत्वाचं आहे प्रेक्षकांनो. कल्पनाताईंच्या मनात शंकेची एक छोटी ठिणगी पडलीये. आता पुन्हा अर्जुन आणि सायली त्या कॅफेत असतानाच त्यांना प्रतिमात्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, स्पीकरवर टाक. प्रतिमात्या सांगतात की मला तन्वीबद्दल काहीतरी बोलायचं आहे. त्या सांगतात की एका आईला मुलीबद्दल जे जे वाटायला हवं ते मला कधीच वाटलं नाही. तिच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच भावना उमटली नाही आजपर्यंत. कधीकधी तर मला वाटतं आमच्यात खरंच काही नातं आहे का? सायली म्हणते, म्हणजे आत्या, ती तुमचीच मुलगी आहे की नाही असं तुम्हाला वाटतं का? प्रतिमात्या म्हणतात, हो, माझं काही चुकतंय का? सायली शांतपणे सांगते, नाही आत्या, सत्य आपल्याला कुठेतरी मनातूनच कळत असतं. तुम्हाला आठवत असेल, मलाही असंच वाटत होतं ना सदाशिवाडीला गेल्यावर की ते माझे आईवडील नाहीयेत, आणि तसंच निघालं. तुमचं मन तुम्हाला का खोट बोलेल? प्रतिमात्यांना खूप बरं वाटतं हे ऐकून, आणि त्या म्हणतात, मी एक प्रयत्न करणार आहे की तन्वीसोबत जास्त वेळ घालवेन, म्हणजे आमच्यात काही नातं जुळेल का? सायली म्हणते, नातं जुळो न जुळो, पण तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवा, म्हणजे तुम्हाला तिचा खरेपणा कळेल. आणि मी आहेच तुमच्याबरोबर. जर काही खोटेपणा दिसला तर आपण दोघी मिळून पकडूया. प्रतिमात्या खुश होतात आणि म्हणतात, या बाबतीत कोणाला काही सांगू नकोस. सायली म्हणते, बिलकुल नाही. हे बघा प्रेक्षकांनो, आता प्रतिमात्या आणि सायली मिळून प्रियावर नजर ठेवणार आहे. आणखीन एक कोंडी प्रियासाठी तयार होते. फोन संपल्यावर सायली अर्जुनला म्हणते, बघा, एकीकडे आपल्याला पुरावे मिळतायत आणि दुसरीकडे प्रतिमात्यांना असं जाणवतंय की ती खरी तन्वी नाही. हा योगायोग नाही. आता प्रियाच्या पापाचा घडा भरत आलाय. अर्जुन म्हणतो, तिने हे नाटक सुरू केलं, शेवट आपण करूया.
तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. चैतन्य सांगतो की त्याच्या एका क्लायंटला म्हणजे सोनोन्यांना अटक झालीय आणि त्यांचे म्हणणं आहे की त्यांच्या भावाने सगळं घडवून आणलंय. अर्जुन सायलीला सांगतो की त्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. सायली म्हणते, ठीक आहे, मी रिक्षाने घरी जाते. आता अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचतो, क्लायंटला सोडवतो, थक्यू होतं आणि ते निघणार असतानाच तिथे नागराज येतो. आता प्रेक्षकांनो, हा सीन खूप मजेदार आहे. नागराज टोमणा मारतो अर्जुनला, म्हणतो की कोर्टापेक्षा जेलच्या वाया जास्त वाढल्यात तुझ्या. मग जवळ येऊन म्हणतो, खरं खरं सांग, मुद्दाम येतोस ना मला भेटायला? अर्जुन शांतपणे सांगतो, मी वकील आहे, पोलीस स्टेशनशी आमचा संबंध असतोच. नागराज म्हणतो, मला वाटलं माझ्या कोड्याचं उत्तर शोधत शोधत मला विचारायला आलास. अर्जुनला राग येतो. नागराज आणखीन चिडवतो, सुटलं का रे कोड्याचं उत्तर? आपल्या आयुष्यातली मयसभा कोणती हे माहीत नाही याचं वाईट वाटत असेल ना? अर्जुन म्हणतो, तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही. एवढंच बोलतो आणि चैतन्याला घेऊन निघतो. आणि नागराजला हे खटकतं. त्याला वाटलं होतं अर्जुन गयाव्या करेल, भीक मागेल उत्तरासाठी, पण हा तर प्रचंड कॉन्फिडंटमध्ये दिसतोय. नागराजच्या मनात शंकेची ठिणगी पडते की याला आधीच सगळं कळलंय की काय. तेवढ्यात तिकडून महिप्त येतो कसल्या तरी सह्यांसाठी. आणि महिप्त नागराजला एक टोमणा मारतो, म्हणतो, काही लोक चालता चालता खड्ड्यात पडतात आणि काही लोक स्वतःच्या हाताने खड्डा करून त्यात उडी मारतात. हे ऐकून नागराजच्या मनात आणखीन विचारांचं काहूर माजतं. महिपने सायली, अर्जुनला काही सांगितलं का? प्रियाबद्दल काही उघड झालं का? नागराज मनातल्या मनात अस्वस्थ होतो. आता घरात दृश्य जाते. विमल गुलाबजामुनची पार्टी मांडलीये. सगळे एकत्र बसलेत. तिथे अस्मिता आणि सचिन पण आहेत. सायली मजेने अस्मिताला विचारते की बाळाची नावं ठरवली का? अस्मिता एकदम उत्साहात येते आणि म्हणते, ठरवलीत. तुम्ही पण काही सुचवलीत तर सांगा. कल्पनाताई सुचवतात की मुलगा असेल तर अंश आणि मुलगी असेल तर अंशी. सगळ्यांना ही नावं आवडतात. सायली सचिनला विचारते, भाऊजी, तुम्ही काही नावं ठरवलीत का? सचिन मात्र फोनमध्ये बिझी असतो. त्याला काहीच सुचत नाही. तो उदासीनपणे म्हणतो, नाही, मला काही इंटरेस्ट नाही. अस्मिता हळूच म्हणते, अरे, सगळे आई बाबा असा विचार करतात. तू का रे असा? पण सचिन ढुंकूनही बघत नाही. प्रेक्षकांनो, इथे प्रिया मनात विचार करते, हा नवरा त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलण्यात बिझी आहे, तो कशाला बोलणार बायकोशी? कल्पनाताई सचिनला विचारतात, अरे सचिन, तू काय नाव ठरवलंस ते सांग, आम्ही काही लादणार नाही तुझ्यावर. पण सचिन अजूनही फोनमध्ये डोकं घालून बसलेला असतो. उद्धटपणाचा कळस म्हणजे काय ते हे? मग अस्मिता म्हणते, अरे बघ ना सचिन, आपल्याला चॉईस देतायत सगळे, तू ठेव ना नावांची यादी. आणि सचिन सगळ्यांसमोर एकदम रूढपणे म्हणतो, काय करायचं ते कर, मला इंटरेस्ट नाही, जे नाव ठेवायचं ते ठेव. हे ऐकून सगळेच स्तब्ध होतात. अस्मिता विचारते, का रे असा बोलतोयस? सचिन उठतो आणि खोलीत निघून जातो. अर्जुन चिडून म्हणतो, जगातला हा पहिला बाप असेल ज्याला त्याच्या मुलाच्या नावातही इंटरेस्ट नाही. अस्मिता सारवासारव करायला लागते, म्हणते कॅनडात काही प्रॉब्लेम आहे म्हणून जरा नाराज आहे. पण प्रतापराव तिला सांगतात की हे ठीक नाही, आम्ही त्याला सामावून घेतोय, पण त्याने असं वागणं बरोबर नाही. अस्मिता खूप नाराज होते. सायली मग तिच्या मूड बदलण्यासाठी तिच्याजवळ बसते आणि म्हणते, जाऊ द्या, ते नावाचं सांगा. अस्मिता हस्त म्हणते, आधी बाळ जन्मू दे, मग नाव सांगते. अश्विन चिडवतो, बारशाला तरी सांगशील का? सगळे हसतात. आता इकडे वेगळा सीन चालू आहे. हा सचिनचा सीन आहे जो खरं तर याआधी घडतो. सचिन त्याच्या बायकोला म्हणजे अस्मिताला जाणीवपूर्वक त्रास देत असतो. त्याचं पाकीट हरवल्यासारखं नाटक करतो. अस्मिता त्याचं पाकीट काढून देते. मग सचिन म्हणतो, अगं हल्ली माझ्याकडे खूप कमी पैसे असतात, कॅनडात होतं तेव्हा चांगलं होतं, आता अकाउंट पण फ्रीज झालंय. अस्मिता लगेच कपाटातून तिचं क्रेडिट कार्ड काढते आणि म्हणते, घे हे, तू निश्चिंतपणे वापर. सचिन नाटकाने नको नको म्हणतो लोक म्हणतील तुझ्या जीवावर मजा मारतोय. पण अस्मिता म्हणते, नाही रे, हे माझं स्वतःचं कार्ड आहे, मी कुणाला सांगणार नाही. सचिन मग तिला मिठी मारतो आणि थक्यू म्हणतो. पण त्याचवेळी त्याला साक्षीचा मेसेज येतो आणि तो मनात म्हणतो, सध्या क्रेडिट कार्ड देणारी बायकोच महत्वाची आहे, साक्षीकडे जाण्याची वेळ नाही आत्ता. किती स्वार्थी मनुष्य आहे हा, नाही का प्रेक्षकांनो? आता एपिसोडमधला सगळ्यात महत्वाचा सीन आलाय. प्रिया नागराजला फोन करते आणि झापते, म्हणते, कशाला केला फोन? किती वेळा सांगितलं डायरेक्ट फोन करू नका. नागराज म्हणतो, माझ्यासाठी वकील शोधणार होतीस ना, काय झालं त्याचं? प्रिया म्हणते, शोधते, सगळं होईल. नागराज म्हणतो, थापा नको मारू. माझ्याशी खेळायला गेलीस तर माझ्या हातात सगळी सूत्रे आहेत, मी अर्जुन सायलीला सगळं सांगीन. प्रिया म्हणते,
तुम्ही माझं गुपित उघड करायचा प्रयत्न आधीच करतात हे मला माहीत आहे. पण बघा, अर्जुन सायलीला तुम्ही कोड घातलंत ते माझ्यापर्यंत पोहोचेल असं तुम्हाला वाटतं का? नागराज मग म्हणतो, जर मी त्यांना उत्तर दिलं तर तू काय करशील? प्रिया ठामपणे म्हणते, तुम्ही देणार नाही, कारण माझी मदत तुम्हाला हवी आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे. आणि बघा, अर्जुन सायली आपल्यात खूट पाडायचा प्रयत्न करताय. तसं होऊ देऊ नका. मी तुम्हाला बाहेर काढणार. थोडी वाट बघा. नागराज म्हणतो, मी आता वाट बघू शकत नाही. पण मग तो म्हणतो, ऐक, एक गोष्ट सांगतो तुला. अर्जुन आज जेलमध्ये आला होता. मी त्याच्याशी बोललो. त्याच्या नजरेत मला प्रचंड आत्मविश्वास दिसला. मला वाटलं होतं की तो माझ्याकडे गयाव्या करेल, पण तो तर खूपच आत्मविश्वासाने वागला. म्हणजे प्रिया, त्यांना काहीतरी पुरावा मिळालेला दिसतोय आणि लवकरच ते तुझ्यावर सगळं उघड करतील. मग तू माझ्यासोबतच तुरुंगात राहशील. एवढं सांगून नागराज फोन कट करतो आणि प्रिया एकदम घाबरते. प्रेक्षकांनो, खरं सांगतो, इथे एक गोष्ट मला जरा खटकली. नागराजला नुसत्या अर्जुनच्या नजरेतल्या आत्मविश्वासावरून कसं काय कळलं की त्यांना पुरावा मिळाला? हे जरा जास्त झालं नाही का? पण असो, मालिकेत असे काही क्षण असतात जे आपल्याला थोडे खटकतात. पण एकूण सीन छान झालाय हे नाकारता येत नाही. आणि आता प्रेक्षकांनो, शेवटच्या आणि आजच्या एपिसोडचा सगळ्यात मोठा ट्विस्ट प्रोमोमध्ये दाखवलंय ते असं आहे की साक्षी आणि सचिन एका कॅफेमध्ये बसलेले असतात. साक्षी सचिनशी भांडत असते आणि त्यांचं भांडण इतकं मोठं असतं की आजूबाजूचे लोक बघायला लागतात. तिथेच सायली असते आणि सायलीचं लक्ष जातं त्या दोघांकडे. साक्षी जोरात बोलत असते, आवाज चढलेला असतो. सचिन तिला शांत करण्यासाठी तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, रिलॅक्स हो जरा. सायली हे सगळं बघते. ती पटकन फोन काढते आणि त्या दोघांचं फोटो काढते. मग तिला जाणवतं, ही साक्षी शिखरे जिवंत आहे आणि सचिन भाऊजींसोबत आहे. आणि त्याचवेळी सचिनने सायलीला पाहिलंय. तो घाबरतो. सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि साक्षी पण सायलीकडे बघते. बापरे, हे एपिसोडचे शेवटचे दृश्य म्हणजे एकदम खतरनाक आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालं बघा. अर्जुन आणि सायलीला प्रियाची खरी ओळख कळली. म्हणजे ती बुबली सदाशिव लोखंडे आहे हे सिद्ध होतंय. प्रतिमात्यांना पण आतून जाणवते की ती खरी तन्वी नाही. नागराजला कळलंय की अर्जुन सायलीने कदाचित कोड्याचं उत्तर शोधलंय. प्रियाला नागराजने सावध केलंय आणि सायलीने सचिन आणि साक्षी यांना एकत्र पाहिलंय. म्हणजे आता पुढे सचिनचं हे प्रकरण पण उघड होणार. एकावर एक असे प्रश्न आणि एकावर एक असे ट्विस्ट. खरंच आज दोन मोठे बॉम्ब फुटले या मालिकेत. सायली आणि अर्जुन आता अत्यंत सावधपणे पुढचं पाऊल उचलणार आहे. प्रियाला वेळेआधी काही कळता कामा नये. सायली प्रतिमात्यांशी मिळून प्रियावर नजर ठेवणार आहे. आणि त्याचवेळी सचिनचं हे गर्लफ्रेंडचं प्रकरण आता सायलीने पाहिलंय. पुढे काय होणार? सचिन आणि अस्मिताचं नातं कुठे जाणार? आणि प्रियाचं सत्य कधी उघड होणार? प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोड खरोखरच एकदम जड, भरलेला आणि मजेदार होता. पूर्ण लांब एपिसोड बघितल्यावर खूप समाधान वाटतं. आजचा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही मुद्दे राहून गेले असतील मला सुचवा. आणि हो, उद्या या मालिकेच्या नियमित एपिसोड नाही, उद्या महाएपिसोड आहे, तो नक्की बघा. आपल्या दुसऱ्या चॅनलवर आजच्याच लग्नानंतरचा एपिसोड थोड्याच वेळात येईल. सोमवारी पुन्हा भेटूया या मालिकेच्या नव्या रोमांचक रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.